दादांच्या घात का अपघाताच्या बाबतीत योग्य असं इन्व्हेस्टिगेशन व्हावं यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने, पत्रकारांनी आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याने सुद्धा यासाठी पुढावा घेतला. माणूस आपल्यात नसला तरी जस्टिस त्यांच्या त्या गोष्टीला मिळालं असं एक समाधान शेवटच्या आयुष्याच्या लेवलला हे आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी असावं, एवढीच आमची छोटीशी साधीशी इच्छा. हिंदीमध्ये नंतर बोलू का? बरं ठीक. हिंदीचं काय करू? हिंदी नंतर घेतो. नको नको. हे बघा, वन बाय वन घ्या. 1 तास विचारा, मला काय नाही. हे बघा, काल सीबीआयला ही एन्क्वायरी दिली जावी अशी मागणी अजितदादांच्या पक्षाकडनं काकी असतील, पार्थ असेल आणि काही इतर नेते यांनी मिळून त्या ठिकाणी केली. चांगली गोष्ट आहे. मी त्यांचं पत्र बघितलं, मी जे मुद्दे मांडले ते त्या पत्रामध्ये दिसले. माझ्या मनात ज्या शंका आहेत त्या सुद्धा त्यांच्या मनामध्ये आहेत. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त विषय एवढाच आहे, 20 दिवसानंतर हे पत्र जर त्या ठिकाणी दिलं जात असेल तर थोडा उशीर झाला, काय हरकत नाही. आणि दुःखात पक्ष असेल, आमदारांशी बोलायचं असेल, पदाधिकाऱ्यांशी बोलायचं असेल, सगळ्यांशी बोलून त्यांनी त्या ठिकाणी तो निर्णय घेतला. पण या 20 दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते दुर्दैवाने त्या ठिकाणी न झाल्यामुळे कागदांमध्ये हेराफेरी झाली असावी असं माझं मत आहे. ठीक आहे, आम्ही सत्तेत नसताना एवढं लढतोय. त्यांनी काल पत्र दिलं असेल, त्याचा फायदा नक्कीच त्या ठिकाणी होईल. देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा लगेचच्या लगेच सीबीआयला परवानगी देतील. सीआयडी पण इन्व्हेस्टिगेशन करेल, सीबीआय सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करेल, डीजीसीए पण इन्व्हेस्टिगेशन करेल. आणि बाहेरून एखादी एजन्सी ही घ्यावीच लागेल, एखादी नाही 2 एजन्स्या, आणि त्याला कंट्रोलिंग एक प्रमुख बॉडी असावी असं आमचं मत आहे. काल ज्या रिपोर्टचा तुम्ही उल्लेख मगाशी केला की तो डीजीसीए कडनं तिथं आला होता, त्याच्या मॉडेल, विमानाच्या मॉडेलमध्ये चूक झाली आहे. त्याच्याच बरोबर विमान रजिस्ट्रेशनमध्ये चूक झालेली आहे. मग त्या एजन्सीकडनं तपास हा योग्य पद्धतीने तो सुद्धा टेक्निकली होईल हे कसं आपण मानू शकतो? त्याच्याच बरोबर ज्या काही गोष्टी आता होत चाललेल्या आहेत, जसं मंत्री जे एव्हिएशनचे मंत्री आहेत त्यांचा नाही तर त्यांच्या पक्षाचं VSR बरोबर मैत्रीचे संबंध त्या ठिकाणी दिसतात. आता तरी मैत्रीच त्या ठिकाणी वाटते. मग अशा पद्धतीने आपल्याला न्याय मिळणार आहे का इन्व्हेस्टिगेशन बद्दल? आणि ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन चालली, म्हणजे सीआयडीचा अजून पण रिपोर्ट आला नाही, प्रिलिमिनरी रिपोर्ट आतापर्यंत यायला पाहिजे, तो अजूनपर्यंत मिळाला नाही. मग का उशीर लावला जातोय? आणि हे करत असताना मालकच अमेरिकेत जाऊन जर बसत असेल तर शंका घेण्यासारखंच आहे. आणि आम्ही कुठून कशी माहिती काढली? आम्ही पण आमचे सोर्सेस त्या ठिकाणी ठेवलेत. आमच्याकडे पण ज्या माहिती आहेत त्या सुद्धा आम्ही काय आमच्याच घरी नाही तर ऑफिसमध्ये ठेवतो असं नाही, आम्ही 4-5 लोकांकडे त्या ठिकाणी ठेवत असतो. आणि माझ्याबरोबर जी टीम करते त्यांना सुद्धा माहित नाही की आम्ही ते कुठे ठेवत असतो. आणि फक्त ही अर्धवट आतापर्यंत आलेली ही अर्धी माहिती आहे. माझ्याकडे अजून बरीच माहिती आहे जी डिटेलमध्ये आहे. ती माहिती उद्या परवा आम्ही आणू शकतो. फक्त आमची इच्छा आहे की आम्ही एवढं प्रेझेंटेशन केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुद्धा तेवढंच खोलात त्या ठिकाणी गेलं पाहिजे. पण आता हे सरकार इन्व्हेस्टिगेशन करते नाही करतं मला माहित नाही, पण लोकांनी आपापल्या लेवलला इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याच्याच बरोबर काही तज्ज्ञांनी सुरू केलेलं, मराठी मीडियाली सुद्धा आणि हिंदी मीडियाली सुद्धा याच्यामध्ये खूप मनापासून लक्ष घातलेलं, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. शंभर टक्के सीबीआय घ्यायची असेल तर घ्या. सीआयडी घेतलीच आहे ती ठीक आहे.
त्याच्याबरोबर DGCAची आहे, त्यांची इंटरनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, हरकत नाही. पण भारताच्या बाहेरच्या 2 एजन्स्या तुम्ही घ्याव्यात आणि ह्या सगळ्या एजन्सीला रिपोर्ट करण्यासाठी, नाही तर रिपोर्ट ज्यांना केलं पाहिजे त्याला एक कमिटी फॉर्म करा. त्या कमिटीमध्ये मी जसं सांगितलं, महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता नाही तर त्यांचा घेता आला असता. पण देशाचे विरोधी पक्ष नेता तुम्ही घ्या. त्याच्याचबरोबर काही माजी चांगले अधिकारी तुम्ही घ्या, माजी जजेस तुम्ही घ्या, अजितदादांच्या पक्षातले काही लोकांना तुम्ही घ्या आणि काही चांगले तज्ञ त्याच्यामध्ये तुम्ही घ्या आणि ह्या कमिटीला हा रिपोर्ट सादर केला पाहिजे. कमिटीच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते त्या एजन्सीला पण विचारण्याची संधी त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीने पारदर्शक हा तपास व्हावा अशी आमची त्याच्यामध्ये मागणी. पण आज ते होताना दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नाही. VSRला पाठबळ दिलं जातं. जर खरंच तुमच्याकडे सत्ता आहे ना, त्या सत्तेचा वापर करून VSRला आत्ताच्या आत्ता कुलूप लावण्याची धमक अजितदादा आज असते आणि त्यांच्या परिवारामध्ये नाही तर त्यांच्या त्यांच्या राष्ट्रवादी परिवारामध्ये जर एखादी अशी घटना घडली असते, दादा जर आज असले असते, दादा म्हणले असते राजकारण बाजूला, आत्ताच्या आत्ता ही VSR बंद करा, ही दादाची धमक होती. ती धमक मात्र आज सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं दिसावी अशी लोकांची आणि आमची अपेक्षा आहे. एकतर भीती मला वाटत नाही, पण माझ्या परिवाराला 100% त्या ठिकाणी भीती वाटते. एवढ्या मोठ्या लोकांना जर तू अंगावर घेत असेल, त्याच्याचबरोबर एवढी मोठी लोक जर कुणी असेल, कारण ही घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात, नाही तर लागतील. आणि मग या लोकांना तू अंगावर घेत असतील तर आम्हाला तुझी काळजी वाटते. हे माझ्या पत्नीली सुद्धा मला बोलून दाखवलंय, माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलंय, माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे. पण आपण नाही लढणार तर कोण लढणार? कारण का हा विषय अतिशय भावनिक आहे, महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि आमच्या परिवारासाठी सुद्धा. जर भीतीपोटी आम्ही थांबलो, शांत बसलो, तर आम्ही मराठी माणसं कशाचे आणि आम्ही पवार कसले? आम्ही लढत आहोत, ठीक आहे, भीती आहे. उद्या जाऊन या बाबतीत काही गोष्टीची दक्षता आम्ही घेतली आहे आणि बघू आमचे कार्यकर्ते सुद्धा त्या बाबतीत काय भूमिका घेत आहेत. उद्या जाऊन आपण बघणार आहोत. काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की उद्या जाऊन कुठेतरी काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला काही प्रोटेक्शनच्या बाबतीत करता येईल का, पण तो त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे. नाही, कोण आहे नाही आहे माहित नाही, पण एक आहे, का मला विरोध करतात ह्याला मला सांगता येणार नाही. पण माझा विरोध करतायत, मला ट्रोल करतायत, याच्यामुळे मात्र शंका आता वाढायला लागलेली आहे. त्यामुळे शंका नक्कीच वाढत चाललेली आहे. त्यामुळे जर मोठ्या नेत्यांना माहीत नसेल त्यांचे ट्रोलर अशा पद्धतीचे पराक्रम करतायत, डोकं न वापरता का आदेशाने मला माहीत नाही, त्यांना जरा खाली आदेश त्या ठिकाणी दिले पाहिजे, कारण ट्रोल करून फालतू काहीतरी करतायत. तू कशाला विमानाला गेला होता? थोडी मला माहित होतं की ते विमान कसं आहे आणि ते विमान चालवायला आलं असतं तर मीच उडवत गेलो असतो ना. त्यामुळे असले फालतू काहीतरी विषय म्हणजे बिना मेंदूचे हे सगळे ट्रोलर आहेत. पण ते आज एका मोठ्या पक्षाचे ट्रोलर आहेत, ऑफिशियल ट्रोलर आहेत आणि त्याच्याच बरोबर त्या व्यक्तीने 2 दिवसाच्या आधी एक अशी ट्विट केली होती जे मला कळालं, ती 2 जणांकडे आहे, ते मला देत नाहीत पण ते देतील, की त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की 2 दिवसामध्ये एक फार मोठा भूकंप या महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्टिकोनातून होईल, अशी काहीतरी त्या ठक्कर नावाचा का कोण येतो त्याची ती ट्विट होती. खरंच मग काही ना काहीतरी शंका मनामध्ये आल्याशिवाय राहत नाहीत. बघा, अकाउंटेबिलिटी ऑफिसर आणि एक सेफ्टी ऑफिसर असतो. दळवी कदाचित अकाउंटेबिलिटी ऑफिसर असतील महाराष्ट्र सरकारचे. महाराष्ट्राकडे जी कुठली विमानं नाही ते हेलिकॉप्टर असतील त्या NOCPचे, म्हणजे ते NOCPचं लायसन्स असतं आणि मिश्रा हे सेफ्टी ऑफिसर असतील. विषय एवढाच आहे की पूर्वीचे जे कर्णिक नावाचे अधिकारी होते ते स्वतः VIP मुवमेंट जेव्हा व्हायचं ते विमान बघण्यासाठी,
टेक्निकल काय गोष्टी आहेत ते बघण्यासाठी ते स्वतः तिथं जायचे. पण हे दोन महाशय दळवी आणि ते जे कुठले दुसरे मिश्रा म्हणून आहेत, हे ऑफिसमध्येच बसून राहतात. तो जो ॲरोचा आणि दुसऱ्या कंपनीचा जो ग्रुप आहे, त्या ग्रुपवर हे आहेत आणि त्या ग्रुपवर तो पवार नावाचा जो कोणी हँडलर आहे ॲरोचा, तो जर टाकत असेल, की व्हिजिबिलिटी ओके, तर या 2 महाशयांची जबाबदारी होती बाबांनो चेक करायची, एटीसीला फोन करायची. अरे व्ही-आय-पी ट्रॅव्हल करणारे खरंच व्हिजिबिलिटी आहे का नाही आहे? हे मात्र झोपले राहिले. मग तुम्ही पदावर असाल, तुम्ही सरकारचा या लोकांच्या कष्टाचा टॅक्सचा पैसा घेऊन तुमचं घर चालवत असाल, तर या विषयासाठी तुम्ही सुद्धा जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा जबाबदार धरलं पाहिजे, ॲरोला जबाबदार धरलं पाहिजे, व्ही-एस-आरला जबाबदार धरलं पाहिजे आणि जे काही सिंग वगैरे हे जे काही नावं मी सांगितलेले त्या सगळ्यांना जबाबदार धरण्याची जरूरत आहे. नाही, मला एवढंच सांगायचं होतं, की याच्यामध्ये राजकारण आहे का नाही आहे हे मला माहीत नाही. मी फक्त म्हणतोय, की पारदर्शक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन एन्क्वायरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी व्हावी. आता राजकीय दृष्टिकोनातून जर कारण शेवटी लोकं मला विचारतात, की जर राजकीय अँगल असेल तर तो कुठला? त्याला 2च अँगल असू शकतात. एक अँगल, की एन बरोबर आम्ही सर्वजण गेलो, तो एक कुठलातरी गट दुखावणार आहे आणि जर आम्ही बरोबर न राहता दादाच एन बाहेर आले आणि रस्त्याची लढाई लोकांबरोबर राहून ते लढले, तर एक दुसरा गट त्याच्यामध्ये दुखावणार आहे. या 2 सिनारिओ नाहीतर या 2 संभावनापैकी एक कुठलीतरी संभावना राजकीय दृष्टिकोनातून असू शकते असं माझं मत आहे. नाही आलं तर आम्ही काय सोडणार आहे का? आम्ही कुठून ना कुठेतरी माहिती त्या ठिकाणी काढू ना आणि शेवटी काय आहे, की अधिकारी काय सगळेच खराब असतात नाही ना, असं नाही ना. काही चांगलेही अधिकारी आहेत, चांगले पत्रकार आहेत, काही माजी अधिकारी त्या कंपनीमध्ये काम केलेले पायलट आहेत, ते चांगले आहेत. ते त्या ठिकाणी स्वतः इन्व्हेस्टिगेशनला तिथं लागलेले आहेत. त्यामुळे माहिती बाहेर येणार आहे. 100% घेतला पाहिजे. का? कारण विषय एवढाच आहे. त्यांनी ह्याच्यामध्ये काय केलं असं मी म्हणणार नाही. पण व्ही-एस-आरला पाठबळ देण्याचं नाहीतर व्ही-एस-आरला सेव्ह करण्याचं काम ते करतायत का असा प्रश्न मला पडतोय. कारण रोहित सिंगच्या लग्नामध्ये त्यांच्याच पक्षातला एक प्रमुख नेता हा लग्नाला त्या ठिकाणी गेला होता. आणि मग अशा पद्धतीने तिथं जर व्ही-एस-आरचं तुमचं पारंपरिक संबंध असतील का आर्थिक असतील हे मला सांगता येणार नाही. जर तसे संबंध तुमच्या पक्षप्रमुखाचे नाही तर पक्षातल्या एका मोठ्या नेत्याचे असतील, तर मग तुम्ही व्ही-एस-आरला वाचवणारच ना. तुम्ही व्ही-एस-आरला त्या इन्व्हेस्टरच्या अँगलनी वाचवणार, मैत्रीपोटी वाचवणार, कोणाचं अजून काय असेल, नाहीतर हे अधिकारी जे डी-जी-सी सगळे अडचणीत येतील. कारण का व्ही-के सिंग काय बोलला असेल, की "तू आम्हाला अडचणीत आण, मी तुझं बघतो." म्हणजे त्याचा अर्थ काय, की व्ही-के सिंगनी ब्लॅकमेल केला असावा अधिकाऱ्यांना, की तुमची सगळी मी चुका हे बाहेर काढतो. तुम्ही नोकरी राहणार नाही, माझं जे होईल ते होईल. त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळेच लोक इन्व्हॉल्व्ड आहेत आणि हे सगळे इन्व्हॉल्व असल्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जाऊ शकत नाही. त्यामुळे टी-डी-पीकडे हे खातं एव्हिएशन आहे आणि त्यांचं कुठं ना कुठेतरी एक रिलेशन या व्ही-के सिंग बरोबर आहे म्हणून असं आम्हाला वाटतं, की त्यांनी तिथं राजीनामा नैतिक लेव्हलला घ्यावा. दुसरं कुठलंही पद घ्यावं, पण या पदावरनं तरी ते निघावेत, या पदावर ते नसावेत आणि टी-डी-पीचं कुणीच या पदावर नसावं असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पार्थ आणि जय बरोबर 13 दिवसात मी बोललो. 13 दिवस झाल्यापासून आजपर्यंत अजूनपर्यंत आम्ही बोललेलो नाही. त्याच्याच बरोबर काकींबरोबर पण या बाबतीतली थोडी चर्चा झाली होती 13 दिवसामध्ये, की मला अशी शंका आहे, मी प्रेझेंटेशन करण्याचा विचार त्या ठिकाणी करतोय. पार्थबरोबर चर्चा झाली होती. पण त्यानंतर मी कोणाचंच काही परवानगी घेत नसतो. जे वाटतं ते त्या ठिकाणी मी मांडत असतो. त्यामुळे मी कोणाचीही परवानगी घेतली नाही. पण त्यांच्या कानावर नक्कीच ह्या गोष्टी असाव्यात आणि त्यांना त्यांना पार्थ आणि मुलांना आणि काकी त्या मानसिकतेत नव्हते. ते फार मानसिक दृष्टिकोनातून डिस्टर्ब त्या ठिकाणी होत्या. मुलंही डिस्टर्ब तशी होतीच. पण पार्थला आणि जयला शंका नक्कीच आहे असं त्यांच्या हावभावातून आणि चर्चेतून मला जाणवतं.
एक तुम्ही समजून घ्या की काकींच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या राजकारणी नाहीयेत. आता त्या राजकारणामध्ये ऍक्टिव्ह लेवलला आलेल्या त्या समाजकारणी आहेत आणि पार्थ आणि जय ठीक आहे, पार्थ एकदा इलेक्शनला उभा राहिला असेल, पण ते झाल्यानंतर तो तसा ऍक्टिव्ह राजकारणामध्ये नाहीये. त्यामुळे राजकारण काय असतं हे त्यांना समजायला वेळ त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे मग जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा आपण साहजिकच आहेत. आपल्या पक्षामध्ये जे अनुभवी नेते आहेत, ज्यांनी दादांबरोबर त्या ठिकाणी काम केलंय, राजकीय निर्णयासाठी जसं शपथविधी घेण्यासाठी, मग अजून काय करायचं ह्याच्यासाठी आपण त्या पक्षातले राजकीय नेत्यांवर अवलंबून असतो. त्यामुळे हे तिघं आज राजकीय त्यांच्या पक्षातले जे प्रमुख मोठे नेते आहेत त्यांच्यावर राजकीय भूमिकेसाठी अवलंबून आहेत. त्यामुळे ते परिवार म्हणून राजकारण करतात असं मला वाटत नाही. पण ज्या काही घटना घडल्यात त्यांचे जे मार्गदर्शक आहेत त्यांना थोडंसं राजकारणाचं जरा जास्त पडलं का काय अशी शंका लोकांना नक्कीच निर्माण त्या ठिकाणी होते. एक तर मी फ्रान्स आहे, खरं तर काल फ्रान्सचे प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी आले होते, तेव्हाच आम्ही हा मुद्दा घ्यायला होता. आधी घेतलाय आम्ही. फ्रान्सची एक चांगली एजन्सी आहे, युकेची एक चांगली एजन्सी आहे आणि अमेरिकेची एक चांगली एजन्सी. या 3 एजन्सीकडनं आपल्याला हे इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली टेक्निकल लेवलला आणि सायंटिफिक लेवलला हे आपल्याला करता येईल. घ्या ना, पण एआयबीने जर अशा फॉरेन एजन्सी घेतल्या तर डीजीसीए मधले अर्धे अधिकारी निघून जातील आणि बरेच काही लोक अडचणीत येतील. तेवढी हिंमत आणि तेवढी ताकद या एजन्सीकडे आहे का बघावं लागेल. नाही, कॉपरेट नाही केलं तर त्या एजन्सी हे तरी सांगतील हे कॉपरेट करत नाहीत, बस तेवढं काफी आहे. आमचं हेच म्हणणं आहे कॉपरेट होणार नाही आणि त्या एजन्सी आल्यानंतर हेच सिद्ध होईल की हे कॉपरेट करत नाहीत आणि करणार नाहीत. अहो मी सगळे प्रश्न घेऊ, फक्त एक एक घ्या ना. काय नाही, मी पूर्णपणे ही इन्फॉर्मेशन का देत नाही, कुठले कुठले नेते आले होते यांची नावं आहेत, काही लोकांचे फोटो आहेत, कारण मला याच्यात राजकारण आणायचं नाही. पण मी एकच गोष्ट सांगतोय की त्याच्या लग्नाला मोठे मोठे नेते 100% गेले होते. जर रोहित सिंग जो VSRचा मालक आहे आणि जो अतिशय चुकीच्या पद्धतीने विमान चालवायचा, बऱ्याच त्याच्यावर इलिगॅलिटीज आहे, अशा व्यक्तीच्या लग्नात जर तुम्ही जात असाल तर कुठं ना कुठेतरी तुमचे व्यक्तिगत, पारंपरिक नाही तर व्यावहारिक काय ना काहीतरी रिलेशन त्याच्यामध्ये असावं. आणि मग ते कोण आहेत नेते, ते खरं खोटं म्हणजे गेले होते हे खरंय, पण त्यांचे संबंध काय हे मला माहित नसल्यामुळे मी कोणाची नावं त्याच्यामध्ये घेत नाही. मराठी करतो ना, 5 प्रश्न मराठीत. मला सुरक्षा कोण देणार? मला जास्तीत जास्त सुरक्षा माझे कार्यकर्ते देतील. माझी पर्सनल जी कुठली सिक्युरिटी असेल ती सुरक्षा त्या ठिकाणी देऊ शकते. आता त्याच्या व्यतिरिक्त जर सरकारला असं वाटलं की नाही सिक्युरिटी ही दिली गेली बाहेर, आता तो कार्यकर्त्यांच्या इच्छेचा आणि सरकारचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विषय आहे. पण नक्कीच मी फार मोठी रिस्क या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गेल्या आणि आता घेतोय याची जाणीव मला सुद्धा आहे, माझ्या परिवाराला सुद्धा आहे. पण शेवटी कोणातरी या विषयासाठी लढावं लागेल. 200 पटीबद्दल आणि 50 पटीबद्दल. दादा असताना आणि दादा नसताना. दादा असताना नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे इलेक्शन झाले. त्या उमेदवारांना मी काय म्हणतो हे कळलंय. दादा नसताना 50 पटीचं हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवाराला कळलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यात काय चर्चा ही फक्त मी बोलून दाखवली. आणि हा विषय मला जो सांगण्यात आला इथून 150 किलोमीटरवर एक कुठला तरी मतदारसंघ असावा, चांगला मतदारसंघ आहे, अशा एका जबाबदार आमदाराकडनंच हा विषय त्या ठिकाणी माझ्यापर्यंत आलेला आहे. मार्गदर्शक कागदाचा गैरव्यवहार होऊ शकतो. आता ते कागद काय हे आपल्याला पण शोधावं लागेल. मीडिया म्हणून तुम्ही इच्छा व्यक्त करत आहात, पब्लिक म्हणून महाराष्ट्राचे नागरिक इच्छा व्यक्त करतायत.
म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स मी घेतो आणि हे पुरावे त्यांना देतोय. जर त्यांच्या गटाकडनं, त्यांच्या पक्षाकडनं तशी इच्छा जर व्यक्त केली गेली, तर मी त्यांना सुद्धा माहिती त्या ठिकाणी देईल. पण इच्छा व्यक्त झाल्यानंतरच ती माहिती देऊ शकतो. इच्छा व्यक्त झाली नसेल तर मी माहिती कशी देणार? VSRच्या पक्षाच्या कायम एका गटाबद्दलचा उल्लेख करताय, पण त्या गटामधल्या नेत्यांची नावं घेत नाही किंवा त्याच्याबद्दल अधिक बोलत नाही तुम्ही म्हणालात. असे किती विमानं VSR कंपनीकडे आहेत आणि त्यापैकी सत्ताधारी किंवा एकूणच VIP लोक किती वापरतात? VSR व्हेंचर्स आणि VSR कॉर्पोरेशन नावाच्या 2 कंपन्या त्याच्या आहेत. त्याच्यात 27 विमानं आहेत. 27 विमानापैकी आपले जे सगळे नेते बऱ्यापैकी विमानं त्याच्यामध्ये वापरतात. मुख्यमंत्री साहेब जर धावपट्टी मोठी असेल तर 600 लेगेसी 600 एक चांगलं विमान आहे, ज्याच्यातून मी त्या सेलिब्रिटी खेळाडूला घेऊन गेलो होतो का ते 2000 होतं माहित नाही. आणि एकनाथ शिंदे साहेब सुद्धा प्रिफर करतात छोटं नको मोठं विमान द्या, पण दादांना काटकसर करायची सवय. दादांनी सांगितलं की बाबांनो दिल्लीला जायचं असेल तर मला लेगेसी द्या नाही तर मोठं द्या, बाकी वेळेस जरा स्वस्तातलं साधं त्या ठिकाणी कुठलं तरी सेफ विमान हे मला त्या ठिकाणी द्या. आणि दादा मग लेअर जेट वापरायचे, बाकी सुद्धा लेअर जेट त्याच्यामध्ये वापरायचे. पण दुर्दैवाने ही घटना दादांच्या बाबतीतच त्या ठिकाणी झाली. मंत्री होते त्यांनी जी संस्था स्थापन केली ती AIB, त्याच्यामध्ये तरतूद आहे. तुम्ही ज्या ज्या मागण्या केल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तरतूद केली की बाहेरची एजन्सी जर आपल्याला हायर करायची असली तर त्या संस्थेच्या मार्फत एजन्सी ती तपास करत असते, त्याचा सर्व खर्च ही संस्था देत असतं त्यांनी म्हटले. मग रोहित पवार विरोधात काय मागणी करतात? मग सीबीआयला काल जे काय पत्र त्या ठिकाणी सीबीआयचं तपास यंत्रणा सीबीआयला घेण्यात यावं हे जे पत्र त्याच्यामध्ये दिलं, तर तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टींची माहिती असेल तर त्या पत्रामध्ये हे कदाचित त्यांनी ते लिहिलं असेल, आणि लिहिलं नसेल तर का नाही लिहिलं असा प्रश्न त्यांना आपल्याला करता येईल. रोहितजी कायम करताना आयुष्यातल्या एका गटाच्या असं दिसतंय. रोहित सिंग, VK सिंग, VSR ही कंपनी, आणि VSR या कंपनीमध्ये 250 कोटीची इन्व्हेस्टमेंट ज्या ज्या लोकांनी केली त्या सगळ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडे केला जातोय. म्हणून हे इन्व्हेस्टिगेशन हे योग्य डिरेक्शनली चाललेलं नाही, योग्य दिशेने चाललेलं नाही. याच्यामध्ये बऱ्यापैकी कागदाचा मॅनिप्युलेशन, नाहीतर कागद हे बदलले जातील, डॉक्युमेंटेशन बदललं जाईल असं आम्हाला भीती वाटते. अजितदादांच्या पक्षातल्या एका गटाचा कायम वारंवार उल्लेख करता पहिल्या पत्रकार परिषदेतही केला, आताही केलेला आहात. तर हा गट नेमका कोण? या नेत्यांची नावं तुम्ही का घेतली आणि या गटाचा किंवा या नेत्यांचा उद्देश काय होता? अजितदादांचा घातपात की अपघात हा वेगळा मुद्दा आहे, पण वेगळं राजकारण घडवून आणणं हा त्यांचा उद्देश आहे का या गटातल्या नेत्यांचा? बरं, मला आज विलिनीकरणाबद्दल काहीच बोलायचं नव्हतं, लेकिन विलिनीकरणाचा एक विषय मी इथं मांडतो. जर हे 2 पक्ष एकत्र आले असते आणि दादांची इच्छा अशी होती की हे पक्ष एकत्रित यावे भावनिक दृष्टिकोनातून, आणि जर ते एकत्र आले असते, विलिनीकरण झालं असतं, तर महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष हे डॉक्टर अमोल कोल्हे झाले असते. नाही, खूप काय आता विलिनीकरणावर या ठिकाणी मी बोलणार नाही, कारण काय होतं की विलिनीकरण हा मुद्दा घेतला तर चर्चा दुसरीकडे त्या ठिकाणी जाते. दुसऱ्या पक्षातल्या काही गटाला विलिनीकरणावर चर्चा करायला लय भारी वाटतं. बरेच प्रेस कॉन्फरन्स बघितले तर त्यात फक्त विलिनीकरण ते त्या ठिकाणी बोलतायत. आम्हीच आहोत जे अजितदादांचा घात का अपघात या विषयावर त्या ठिकाणी बोलतोय. त्यामुळे त्यांना ज्या विषयावर बोलायचंय त्या विषयावर मी बोललंच पाहिजे असं नाही. त्यामुळे आज नाही, आमच्याकडे माहिती खूप आहे. डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत काही स्पष्टीकरण दिलंय, कारण डॉक्टर अमोल कोल्हेच या संयुक्तित राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते. दादांची इच्छा होती आणि मग ते फार प्रामुख्याने पुढाकार त्या ठिकाणी घेत होते दादांच्या इच्छेप्रमाणे, आणि दादा त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि त्यांना पार्टी ही वाढवायची होती. त्यामुळे अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत स्पष्टीकरण दिलंय, ताईंनी दिलंय, शशिकांत शिंदे साहेबांनी दिलंय. ज्यांच्या घरी या बैठका व्हायच्या 13 बैठका झालेल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा कुठून घ्यायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. तुम्ही ट्रॅफिकचा घ्या, नाहीतर मंत्री लोढा साहेबांच्या घराच्या समोरचा घ्या. तिथं दादा तुम्हाला 13 वेळा वेगवेगळ्या गाडीमध्ये, पण घर एक जयंत पाटील साहेबांचंच, आणि जयंत पाटील साहेबांनी सुद्धा यात स्पष्टीकरण दिलेलं आहे. अजितदादांचे निवडणुकीमध्ये कोणाशी वाद झालेले का? खास करून त्यांच्या पक्षातल्या नेत्यांमध्ये त्यांचे काही वाद वगैरे झालेले का? तुम्हाला काय माहिती? काही आमदारांशी तुम्ही बोललात तर ते तुम्हाला नक्की सांगतील, पण आमदारांशी बोलताना
सुनेत्रा वहिनी काकी या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी सगळ्याच आमदारांनी सह्या केल्यात असं नाही, 35 आमदारांनी सह्या केल्यात असं आम्हाला कळतंय. ते 35 आमदार कोण, त्यांच्यातले एखाद्याला तरी विचारलं तर ते स्पष्टपणे तुम्हाला काय गोष्टी सांगतील. आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी सह्या केल्यात असं नाही, ठराविक मेजॉरिटी पदाधिकाऱ्यांनी सुनीता काकींसाठी सह्या केल्यात. ज्यांनी सह्या केल्यात त्यांना तुम्ही विचारा, ज्यांनी सह्या केल्याच नाहीत त्या का नाही केल्या, कोणते आमदार आणि कोणते पदाधिकारी, हे खरं संशोधनाचा विषय आहे. दादांचा वाद झालेला का त्यांच्या पक्षातल्या नेत्यांबरोबर काय नाही, तो पक्ष वेगळा आहे, त्या पक्षाबद्दल जास्त बोललं नाही पाहिजे असं मला वाटतं. अमोल कोल्हेंचा विषय निघाला. अमोल कोल्हेंच्या मतदारसंघामध्ये आधी वापरले जात होते आणि दुर्दैवाने आत्ता सुद्धा वापरले जात आहेत. म्हणून मला सीएम साहेबांना सांगायचंय, डीसीएम साहेबांना सांगायचंय, सर्व मंत्र्यांना विनंती करायची, सर्व सेलिब्रिटीला विनंती करायची, VSR कंपनीमध्ये मेंटेनन्सचा खूप मोठा घोळ होता. आणि दुर्दैव असं की एवढी मोठी घटना होऊन सुद्धा जर तुम्ही त्या विमानाने ट्रॅव्हल करत असाल तर उद्या जाऊन एखादी दुर्दैवी घटना, आम्ही आमच्या काकाला गमावलेलं आहे, दादाला गमावलेलं आहे, अजून एखादा मोठा नेता नाही तर सेलिब्रिटी, याच्या बाबतीत काय एखादी गोष्ट होऊ नये याची दक्षता DGCA पण घेतली पाहिजे. म्हणूनच VSR चे सगळे फ्लाइट्स हे बंद झाले पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. म्हणून बघा, आम्हाला राजकारण करायचं झालं असतं तर आम्ही विषयावर बोललो नसतो, पण आमचं मत आहे की सर्वच नेते, विरोधातले सुद्धा आणि सत्तेतले नाही तर विरोधातले, या सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की VSR या कंपनीची विमानं अतिशय फालतू आहेत, खराब पद्धतीने मेंटेन केलेले आहेत. फक्त त्यात काय असतं की VSR स्वतःचे सगळे विमान ठेवतो असं नाही. समजा उद्या तुम्ही एखादं विमान घेतलं आणि तुम्हाला तुमच्या NOCP वर घ्यायचं नाही, पण तुम्हाला VSRच्या NOCP वर घ्यायचं आहे, तर तुम्ही स्वतः खर्च करून ते विमान घेऊ शकता आणि ते तुम्ही VSR कडे ठेवू शकता आणि VSR ला जेव्हा केव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा ते वापरू शकता. अशा प्रकारची पण त्यांची हाय क्वालिटीची विमानं आहेत जी VSRच्या नावाली आहेत. मग ती दुसऱ्याला वापरली जातात का फक्त काही ठराविकच VIP लोक ती वापरतात? जर ठराविकच लोक ठराविक पद्धतीचं विमान जर वापरत असतील तर त्यांच्या जवळच्या लोकांचं ते तरी विमान असेल, स्वतःचं तरी विमान असेल, नाही तर काही वेगळं असू शकतं. जसं हैदराबादचा एक बिझनेसमन आहे जो TDP हा जो पक्ष आहे त्या राज्यामध्ये म्हणजे आंध्रामध्ये सत्तेत आहे, तो तिथला जो व्यावसायिक आहे त्याची 2 विमानं VSRच्या नावावर आहेत आणि ते कदाचित काही प्रमाणात TDPचे काही लोक वापरत असावेत अशी चर्चा आहे. शेवटचे मराठीचे 2 घेऊ, मग हिंदी घेऊ. प्रायोरिटी वेगळ्या असतात. त्यांची प्रायोरिटी त्या नेत्यांची सत्ता स्थापन करणं, पदं मिळवणं आणि काही इतर गोष्टीमध्ये कदाचित ती प्रायोरिटी असावी आणि नेत्यांची कदाचित ती राजकीय नेत्यांची ती प्रायोरिटी त्या ठिकाणी असते असं मला वाटतं. पण राहिला प्रश्न तुमच्या अनुभवाचा, तुम्ही तिथं मंत्री होता, त्या अनुभवाचा फायदा या इन्व्हेस्टिगेशनला व्हावा अशी लोकांची इच्छा आहे ना, पण ते होताना दिसत नसल्यामुळेच कुठेतरी लोक नाराज आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभवाचा वापर त्यांनी करावा. आणि तसंही 2009ला ही कंपनी फॉर्म झाली असली तरी 2014ला NOCPचं लायसन्स त्यांना मिळालंय. त्यावेळेस कोण मंत्री होतं, त्यांचा तो अनुभव होता. एवढं फटीचर कंपनी रजिस्टर आणि त्याला NOCP जर मिळत असेल, तो सुद्धा हा एक कुठला तरी एजंट होता. कोण? हा VK सिंग. या एजंटला एक कंपनी फॉर्म करणं, NOCP सारखं एक मोठा लायसन्स त्या काळामध्ये त्या ठिकाणी मिळणं आणि नंतर ते झाल्यानंतर त्यांनी B200 नावाचं एक विमान घेणं आणि त्याच्यानंतर 2019 नंतर म्हणजे कोविडच्या काळामध्ये त्यांना भरारी मिळणं आणि इन्व्हेस्टमेंट वाढणं, या वेगळ्या वेगळ्या शंका आपण नक्कीच या बाबतीत घेऊ शकतो. नाहीतर ह्याच्यात जे काही अधिकारी आहेत आणि जे कोणी जबाबदार आहेत त्या लोकांना शोधून काढून का अशा फटीचर कंपनीला, जे डॉक्युमेंटेशन प्रॉपर करत नाही अशा कंपनीला कसं लायसन्स मिळालं, कशी विमानं त्यांनी भारताच्या बाहेरून आणले, कसे ते रजिस्टर करून दिले, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. कपूर पायलट या परिवाराला मी भेटलेलो नाही. सुरुवातीपासून त्यांच्यावर थोडीशी शंका होती. एक पुतण्या म्हणून काही प्रमाणात मी नाराज होतोच आणि अशा अनुषंगाने त्या परिवाराला खरं तर भेटायला पाहिजे होतं. सोशल मीडियावर मी त्यांच्या मुलीचं सांत्वन त्या ठिकाणी केलं, पण माझं धाडस नाही झालं त्या अशा ज्याच्यावर मी डाऊट घेतो त्या व्यक्तीला भेटणं, म्हणून त्याला सोडून सगळ्यांना तिथं मी भेटलेलो आहे.
सगळेजण अजितदादांच्या वरती ज्या बातम्या आहेत ते बघतायत, अजितदादांवरती जे रील ते बघतायत, घाय मोकळून रडणारे आहेत, मुसमुसून रडणारे प्रश्न आहेत. काय? खूप डिस्टर्ब आहे त्या कार्यकर्त्याला, पक्षाच्या दोन्हीकडच्या आणि अजितदादा प्रेमींचे ज्या कार्यकर्त्याचे अजून सदम्यातून सावरलेला नाही, त्याला तुम्ही काय सांगता? शेवट सांगतो, तुम्ही काय म्हणता? एकतर ब्लॅक बॉक्स व्हॉइस रेकॉर्डर ह्या सगळ्या गोष्टींचा तपास होत असताना दादांचा फोन कुठे आहे आणि दादांच्या फोन मधला डेटा हा कधीपर्यंत मिळेल याची काही तुम्ही तपास केलेला आहे का? तो त्यांचा व्यक्तिगत डेटा आहे, व्यक्तिगत माहिती आहे. माझ्या अनुषंगाने त्यांच्या परिवाराकडे ते सर्व फोन असावेत. त्या डेटाचं, त्या माहितीचं, त्या फोनचं, त्या फोनमध्ये असणाऱ्या गोष्टींचं आणि काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंटचं आणि बऱ्याच काही गोष्टीचं काय करायचं तो त्यांचा परिवार त्या ठिकाणी ठरवेल. सर दादा आता हिंदी करूया. माहिती रिकवर होण्याच्या परिस्थितीमध्ये तो फोन आहे. 4 फोन आहेत, ते आहेत असं वाटतं. पूछो. हा म्हणजे हा चांगला प्रश्न आहे. फोन टिकला पण ब्लॅक बॉक्स हा खराब झाला असं जे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीवाले म्हणतात आणि पेपर सुद्धा बरेच दिसतात त्या ठिकाणी. म्हणजे हे खरं तर कालचं स्टेटमेंट त्या एजन्सीचं थोडं डाउटफुल आहे आणि हास्यास्पद आहे. हिंदी. सर आपने डीजीसीए की जांच पर सवाल उठाया है, क्या क्या सवाल उठाया आपने? एक तो ये जो प्लेन रजिस्टर हुआ, ये तो पुराना प्लेन है, यूएस से लाया गया है. बहुत सारे अलग अलग देशों से प्लेन लाया गया. ये लेयर जेट नाम का जो प्लेयर का ब्रांड है, बम्बार्डियर कंपनी का, तो उसमें जो स्पेसिफिकेशंस होते हैं वो स्पेसिफिकेशंस अगर बाहर के देश में, अगर यूएस में तो अलग होते हैं, और इंडिया के जो डीजीसीए होता है या जो भी अथॉरिटी है, कंट्रोलिंग एजेंसी, उसके जो नॉर्म्स है वो अलग होते हैं. अगर वो नॉर्म के हिसाब से उस प्लेन में वो सिस्टम नहीं होगा या कुछ अलग, जैसे सीवीआर के बारे में बोला कि जो विमान प्लेन में था 30 मिनट का था, लेकिन नॉर्म्स के हिसाब से 2 घंटे का चाहिए. अगर 30 मिनट का होते हुए भी अगर वो प्लेन रजिस्टर होता है तो ये सब जो प्लेन है इलीगली डीजीसीए के अधिकारी को हाथ में लेते हुए ये रजिस्ट्रेशन हुआ है, ऐसे हम सबका कहना है. तो ये डीजीसीए के कुछ अधिकारी इसमें वहां पे इन्वॉल्व है. श्वेता सिंह नाम की एक कोई लेडी है, वो पॉलिटिकली बहुत कनेक्टेड है, उनका भी इसमें कुछ ना कुछ तो रोल हो सकता है. इसलिए जो इन्वेस्टिगेशन टीम बनाई है 6 लोगों की, उसमें एक तो लेयर जेट का अनुभव न होने वाले लोग ज्यादा है. कोई भी नहीं है जो इसका लेयर जेट का अनुभव है, सब जन ये डीजीसीए के लोग हैं. अभी हम ऑब्जेक्शन डीजीसीए पे ले रहे हैं क्योंकि जो मॉडल नंबर है, जो अभी इन्वेस्टिगेशन उनका जो भी इंफॉर्मेशन बाहर आ रहा है उसमें मॉडल नंबर ही उन्होंने गलत किया है. तो इस तरीके का अगर मॉडल नंबर पे ही अगर आप टेक्निकली गलत करते हो तो इन्वेस्टिगेशन कैसे आप अच्छे तरीके से कर सकते हो, ऐसे हम सबका कहना है. इसलिए बहुत सारे फ्लॉज है. और ये दूसरी बात, वीएसआर नाम की ये जो कंपनी है उसके जो ओनर्स है वीके सिंह और रोहित सिंह, इनको बहुत बड़े नेताओं का और बिजनेसमैन का सपोर्ट है. उनको सेफ रखने की कोशिश वहां पे की जा रही है वीएसआर को. अगर ये इतना बड़ा एक्सीडेंट, बड़ा नेता वहां पे जाने के बाद, गुजर जाने के बाद भी अगर ये फ्लाइंग कर रहा है वीएसआर, तो डेफिनेटली वहां पे किसी का तो सपोर्ट है. अभी रोहित सिंह की जब शादी हुई थी, जो हमको पता चला है 1.5 साल पहले या 2 साल पहले जयपुर में मैरियट ये जो होटल है उसमें उस वक्त सत्ता में बीजेपी के भी बहुत बड़े नेता वहां पे आए थे. कौन है, कैसे, नेताओं को मालूम है, उनके मन में होगा कि हम गए थे. और दूसरी बात, टीडीपी ये जो पक्ष है उनके भी बहुत बड़े नेता वहां पे गए थे. अभी आज जो मिनिस्टर है एविएशन वो टीडीपी पक्ष के है. तो अभी अगर आपके संबंध थे रोहित सिंह के साथ जो वीएसआर का मालिक है, तो आप इन्वेस्टिगेशन प्रॉपरली कैसे करोगे, ऐसा प्रश्न हम सबको पड़ता है. अजीत पवार पार्टी के वरिष्ठ नेता ने आपने पहले दिन से सवाल उठाए कि उन पर किसी को आपको शक है, उन पर किसी पे कि जो इस घटना के पीछे हो सकता है? देखो, ये घटना की गई है ऐसा तो डेफिनेटली शक है. कॉन्स्पिरेसी 100% है, ऐसे हम सबको वहां पे लगता है. अभी इसके पीछे राजनीति है कि नहीं वो देखने की जरूरत है. अगर राजनीति है ऐसे अगर हमको सोचना है तो 2 टाइप का विषय आ सकता है. 2 टाइप के गुट है. एक गुट ऐसा है कि जो नहीं चाहता था कि हमारा जो दूसरा पक्ष है वो उस पक्ष के साथ, एनडीए के साथ सत्ता में आए, वो एक थ्योरी है. और पॉलिटिकल थ्योरी की बात करें तो दूसरी पॉलिटिकल थ्योरी है कि शायद दादा ये भी चाहते होंगे कि एनडीए में न रहे, बाहर आए, लोगों के साथ
रास्ते पे लड़ेंगे हमारे साथ। तो ये जो चीज जिसको अच्छी नहीं लगती थी वो दूसरा गट है। अगर पॉलिटिकल थ्योरी इसमें लानी है तो इस दोनों गट में से कोई तो हो सकता है। ऐसे पॉलिटिकल थ्योरी को अगर हम कंसिडर करें तो ऐसे हम सबको लगता है। आज आप वैसे आप प्रेशर मीटिंग में आपके ये जो विजुअल्स देखते हैं, कई बार आपने ये भी कहा था कि ज्यादा आवाज दी को कभी ना कभी बीजेपी को साइडलाइन कर देगी, वैसे शायद आगे कुछ दिनों में बनती भी नजर आए। तो क्या कभी आपसे बातचीत में दादा ने ये इच्छा दी कभी रिवील की या मीटिंग में भी चीजें रिवील हुई थी, इसलिए एनडीए से बाहर निकलने का उनका एक माइंडसेट बन रहा था ऐसा आपको लगता है? नहीं, मैं इंडिया के साथ रहना है कि बाहर निकलना है, ये तो दादा में और हमारे में हुई हुई चर्चा है। दादा आज नहीं रहे, इसलिए उस चर्चा पे अभी बात करना उचित नहीं होगा, ऐसे हम सबको लगता है। लेकिन ये बहुत बड़ा रिस्ट्रक्चरिंग पार्टी में, उनके पार्टी में उनको करना था। जैसे उनके जो प्रदेश अध्यक्ष है वो कोई यंग बंदा चाहिए, ऐसे उनका कहना था। डॉक्टर अमोल कोल्ले का नाम उन्होंने वहाँ पे प्रपोज किया है। इसलिए अमोल कोल्ले, अगर आप देखो तो बहुत सारे मीटिंग्स में डॉक्टर अमोल कोल्ले वहाँ पे थे, तो उस एंगल से हमारी चर्चा वहाँ पे होती थी। लेकिन दादा आज नहीं रहे, उनके साथ हमारा कंफर्ट लेवल था। उनकी इच्छा भावनिक इच्छा थी, पॉलिटिकल सेकेंडरी था, लेकिन वो इमोशनली ये दो पक्ष, दो फैमिली साथ में आनी चाहिए ऐसे उनको लगता था। उसका हम रिस्पेक्ट करते हैं और वो रिस्पेक्ट करते हुए ही हम वहाँ पे दादा के साथ बात कर रहे थे। आज दादा ही नहीं है तो ये विलीनीकरण और दो पार्टी एक साथ में कैसे, क्यों, क्या, वो उस विषय का उत्तर देना उचित नहीं होगा, ऐसे मुझे लगता है। रोहित जी, आज आपका प्रेस कॉन्फ्रेंस था, उसके एक दिन पहले ही ब्लैक बॉक्स की जो खबर थी वो सामने आई है। आपने प्रेजेंटेशन में भी बताया कि 1100 डिग्री सेल्सियस या 6000 मीटर वायु की था, लेकिन इसके बावजूद जो ये कहा जा रहा है कि एक तो वो जलने की बात, उस पर आप अगर हिंदी में कह सकें, और दूसरा आपने ये भी कहा कि क्लेम 35 करोड़ की थी, इंश्योरेंस 55 करोड़ का था, लाइबिलिटी इंश्योरेंस 210 करोड़ का। इससे आप क्या कहना चाह रहे थे, इशारा क्या था, अगर वो भी आप हिंदी में बताएं। देखो, लाइबिलिटी अगर आप देखो तो लाइबिलिटी ऐसे होती है कि प्लेन में जो ट्रैवल कर रहे थे उनको उसका बेनिफिट होगा। उसी के साथ अगर ये प्लेन किसी घर पे पड़ता, फैक्ट्री पे पड़ता या एनिमल जो शेल्टर होता है उस पे गिरता, तो वहाँ पे जो नुकसान होता, तो उस नुकसान को भी लाइबिलिटी में वहाँ पे कंसिडर किया जा सकता है। अभी देखो, ये जो कपूर नाम के पायलट है उनको पर्सनल इश्यूज थे। वो क्या है, वो फैमिली विषय होने के कारण मैं ज़्यादा यहाँ पे नहीं बोलूँगा। और वो अल्कोहलिक थे, बहुत दारू पीते थे। उनका दारू का जो ब्रांड था वो बहुत एक्सपेंसिव है। एक बॉटल कम से कम 12-15 हज़ार की वहाँ पे आती है। उनकी वो आदत थी। वो आदत क्यों थी? जेट एयरवेज में के साथ जब थे, उनका पगार 10 लाख से 12 लाख महीने का था। लेकिन दारू पीने के बाद उनको वहाँ पे पकड़ा गया। उनका 3 साल के लिए, एक बार 3 महीने के लिए, दूसरी बार 3 साल के लिए उनका लाइसेंस कैंसल हो गया था। इसलिए वो आप देखो तो 3 साल तक तो उनको काम नहीं था और कोविड के कारण उनको किसी को भी काम नहीं था। तो 5 साल ही वाज आउट ऑफ जॉब। उनके पास दूसरा कोई ऑप्शन नहीं था। ये वीएसआर कंपनी को ज्वाइन करना था। उनकी सैलरी शायद 3-3.5 लाख, और एक बार अगर प्लेन आप फ्लाई करोगे तो 20-25 हज़ार उनको मिलता था। तो कोई भी बड़े जो एक पायलट होता है उसके लिए ये डिमोशन होता है। इमोशनली वो डिस्टर्ब थे, पर्सनल विषय था ही। तो इस सब का इस्तेमाल करते हुए उनको ब्लैकमेल किया गया था। किसने किया गया था, क्यों किया गया था, और उसके एंगल अगर ये लायबिलिटी इतना बड़ा होगा तो उनके मन में फैमिली को कुछ मदद हो सकती है, वो भी विषय वहां पे आते होंगे। इसके कारण ये चीज हुआ है क्या, ऐसा हम सबका डाउट है। और दूसरा प्रश्न क्या था? ब्लैक बॉक्स के बारे में देखो, 1100 इज एवरेज, लेकिन अगर आउटर पार्ट देखो वो 1600 डिग्री सेल्सियस का अगर टेम्परेचर हो, और 1100 ओवरऑल एवरेज की बात करें, वो भी 1 घंटा कंटिन्यूअस आग में डाल दिया 1100, तो प्रॉब्लम आ सकता है। इसलिए बाहर का जो आउटर लेयर है टाइटेनियम का है, 1600 डिग्री सेल्सियस तक टेम्परेचर वो ले सकता है। उसके अंदर एक है, उसके अंदर मुझे प्लेन जिस मटेरियल का बना होता है वो मटेरियल सबसे अंदर होता है, उसके अंदर वो टेक्निकल जो डेटा होता है वो होता है। इसके कारण ये जो बता रहे हैं वो बहुत गलत चीज है। और आपको मैंने बताया कि जो रजिस्टर किया जाता है प्लेन, जो यूएस से आया था उसमें 30 मिनट का रिकॉर्डिंग वहां पे था, और जो डीजीसीए नॉर्म्स है वो 2 घंटा बोलते हैं। तो वहां पे भी इनकी गलती है। तो वीएसआर को बचाने के लिए ये सब कुछ किया जा रहा है कि इन्वेस्टिगेशन अलग लेवल तक नहीं जानी चाहिए, एक्चुअल पॉइंट तक नहीं जानी चाहिए। इसलिए कहा पे तो डीरेल ये इन्वेस्टिगेशन को करने की कोशिश कर रहे हैं कि ऐसे हम। और ये बात हमने बोली थी कि ब्लैक बॉक्स का कारण लाएंगे, और जो जो हमने बोला उसमें से 6-7 चीजें वहां पे हुई है। इसलिए डाउट और ज्यादा बढ़ते जा रहा है। आप 85 घंटे की बात बता रहे थे, 85 घंटे बचे,
देखो, हेलीकॉप्टर जब उड़ाया जाता है तो करीबन 2000 से 2500 आवर्स, डिपेंडिंग एयरबस का है कि बेल का है। अगर आप प्लेन की बात करें तो 5000 आवर्स का इंजन का लाइफ होता है। मतलब वो 5000 तक गया तो इंजन कितना भी अच्छा हो तो निकालना होता है, वो बदलना होता है, दैट इज अ नॉर्म। तो ये जो 5000 उसका लाइफ था। दादा का एक्सीडेंट जब हुआ, आज अगर उसका लाइफ देखो तो 4915 है, मतलब 85 आवर्स सिर्फ बाकी है। अगर वीआईपी, अगर हम ट्रैवल करते हम भी देखते 500 घंटा बाकी है क्या, 600 घंटा बाकी है, हम देखते। तो यहाँ पे तो वीआईपी ट्रैवल कर रहा है, तो एरो कंपनी ने ये चेक नहीं किया था क्या? वीएसआर ने ये चेक नहीं किया था? जो शर्मा और दूसरा जो दड़वी करके अधिकारी है उसने नहीं किया था? डायरेक्टर जो महाराष्ट्र के एविएशन के, उन्होंने वो नहीं चेक किया था? क्योंकि ये सब वहां पे चैट पे, कोई भी वहां पे चेक नहीं किया। और दादा को जो प्लेन दिया पेपर पे वो 85 आवर्स सिर्फ बाकी थे। लेकिन अगर हनीवेल के साथ अगर बात करो और उन्होंने जेन्युइन इंफॉर्मेशन दिया तो ये प्लेन एक इंजन 8,000 घंटे तक वहां पे गया था। मतलब उसका लाइफ 5000 है, उसका 5000 लाइफ क्रॉस करके 8000 तक वो गया होगा। मतलब उस इंजन में अभी कुछ भी बाकी नहीं होगा, ऐसी आज की परिस्थिति है। और उसमें वीआईपी, वो भी दादा के लेवल का वीआईपी ट्रैवल करता है, तो ये बहुत डेंजरस चीज है। इसीलिए हम बोल रहे हैं कि वीएसआर को बंद किया जाए, सब प्लेन्स नीचे आप उतारो। पायलट जो आज उड़ा रहे उनके सेफ्टी का भी विषय है उस सब एंगल से, और वीआईपी का तो है ही उसके कारण। लेकिन ये सरकार क्यों एक्शन नहीं ले रही, उसका मैंने पार्श्वभूमि बताया था कि वीके सिंह और रोहित सिंह बहुत कनेक्टेड लोग हैं, और जो श्वेता सिंह है जो अधिकारी डीजीसी में, वो भी बहुत कनेक्टेड है। और टीडीपीए के बहुत बड़े नेता रोहित सिंह के शादी के लिए वहां पे गए थे। बीजेपी के बहुत सारे नेता वहां पे राजस्थान में शादी के लिए गए थे। अगर आपका पर्सनल एंड कमर्शियल रिलेशनशिप अगर वीएसआर के मालिकों के साथ है, और ये उसमें से एक मालिक मायामी में, यूएस में अभी जाके वहां पे बैठा है, तो ये सब चीज देखने के बाद हमको लगता है कि वीएसआर को सपोर्ट किया जा रहा है कमर्शियली। मतलब अभी भी फ्लाइंग चालू है, और इन्वेस्टिगेशन में भी वीएसआर को कोई अड़चन न हो उस तरीके का इन्वेस्टिगेशन हो सकता है, ऐसी डर हम सबको लगता है। अरे ये ठक्कर नाम का है, क्या नाम उसका, सुमित ठक्कर नाम का एक ट्रोलर है, वो ऑफिशियली बीजेपी का ट्रोलर है। उसके पास अगर आप देखो तो मेरा आधार कार्ड उसने ट्वीट किया है। अभी हम इंफॉर्मेशन किस तरीके से निकाल रहे हैं, उसके लिए क्या कष्ट लेना पड़ता है वो हमको मालूम है। मेरे आधार कार्ड और मेरे साथ जो वीआईपी क्रिकेटर थे उनका भी आधार कार्ड ओपनली पब्लिकली ठक्कर वहां पे पब्लिश करता है, तो एयरपोर्ट अथॉरिटी ने उसने वो इन्फॉर्मेशन दी क्या, या सरकार में से किसी ने उसको इन्फॉर्मेशन दी क्या? और वो जानबूझ के, कहाँ पे हमने बीजेपी पे बात की है? अगर बीजेपी पे या कोई भी राजकीय पॉलिटिकल नेता पे अगर हम बात नहीं कर रहे, पॉलिटिकल एंगल इसको नहीं दे रहे, तो पॉलिटिकल ट्रोलर मेरे को क्यों ट्रोल कर रहे हैं? और ये ठक्करी जो व्यक्ति है, 2 दिन पहले उसने एक ट्वीट किया था, वो ट्वीट 2-3 जन के पास है, वो हमको देने वाले अभी तक उन्होंने नहीं दी। उसमें उसने लिखा था कि 2 दिन में महाराष्ट्र में बहुत बड़ा भूकंप होने वाला है, पॉलिटिकल भूकंप होने वाला है। लेकिन 7-7.5 मिनट में ही वो ट्वीट उसने डिलीट की। तो ये ठक्कर कौन है? ये बीजेपी का कार्यकर्ता है। तो वो खुद के लेवल पे वो ट्रोल हमको कर रहा है, या उसकी ट्रोल आर्मी जानबूझ के हम जो विषय मान रहे उसके अगेंस्ट वो ट्रोलिंग वहां पे कर रहा है? तो उसको किसी ने बताया है या खुद कर रहा है? ऐसा प्रश्न निर्माण होता है। और बीजेपी और किसी भी नेता के ऊपर न बोलते हुए भी अगर बीजेपी की ट्रोल आर्मी हमको ट्रोल कर रही है, तो फिर हम अभी बीजेपी पे भी शंका ले क्या, ऐसा प्रश्न हमको अभी पड़ रहा है। उसी के साथ नेता को कुछ मालूम नहीं होगा, देवेंद्र फडणवीस साहब को नहीं मालूम होगा। देवेंद्र फडणवीस साहब को मुझे कहना है, ये लोगों को जरा कंट्रोल कीजिएगा, नहीं तो ये आगे जाके लोगों को भी ऐसा लगना चालू हो जाएगा, या हमको भी, कि दूसरा एंगल इस विषय को बीजेपी के साइड से है कि नहीं। इसलिए ये चीजें ट्रोल के एंगल से हो रही है, इसके कारण हमको शंका वहां पे बढ़ रही है। वो कैश बॉक्स नाम की जो कंपनी वो अलग ट्रोल कर रही है, वो ठीक है, वो छोटा मोटा कर रही है, उनकी ताकत उतनी बड़ी नहीं है। लेकिन बीजेपी की ट्रोल की ताकत बहुत है, और वो मेरे खिलाफ अगर ट्रोलिंग कर रहे हैं तो शंका तो वहां पे लेने की वहां पे गुंजाइश है, ऐसा लगता है। देखो, मैंने वहां पे बता के किया था कि ये चीज होती है, और मैं करके दिखाता हूँ कि ये डेमोक्रेसी के लिए बहुत घातक है।
यहाँ पे ओरिजिनल मेरे आधार कार्ड वहाँ पे डाले हैं। हमने ट्विटर को वहाँ पे कंप्लेन की, ट्विटर ने उन पे ऊपर एक्शन ली, कोर्ट में भी हम जाने वाले हैं। लेकिन ये चिरकुट 10 पैसे वाले लोगों पे इतना समय क्यों वेस्ट करना, उसके कारण ज़्यादा हम आगे नहीं जाएंगे। लेकिन विषय इतना ही है कि सरकार इसके बारे में कुछ नहीं करेगा। बहुत खास ट्रोल है ये, बहुत ताकत है इसके पीछे, और इसके माध्यम से करीबन 500 अकाउंट अलग अलग वहां पे चलाए जाते हैं। तो ये बीजेपी का खासम खास व्यक्ति, उसके ऊपर एक्शन शायद वो नहीं लेंगे, और हम बोलेंगे भी नहीं। लेना है तो उनको लेने दो, नहीं तो लोगों को पता चल गया कि मेरे को कौन ट्रोल कर रहा है, क्यों ट्रोल कर रहा है। वो डेफिनेटली लोगों के मन में अभी शंका चालू हो गई। साथ में बाकी के नेता भी थे और सीबीआई जांच की मांग क्या बिल्कुल उचित है, ये एजेंसी कर सकती थी? पहला सवाल ये। दूसरा, आप जिस तरह की जांच की स्ट्रक्चर की मांग कर रहे हैं, मत देखो, उसने अभी ट्वीट किया है, उसको मुझे बताता हूँ। तू ठक्कर है क्या, कौन है, कहाँ से, वो नहीं मालूम। हम महाराष्ट्र के लोग हैं। क्या कहा है उसने? वेलकम बोला है, वेलकम बोला है। अभी वेलकम, हम तो वेलकम आपका करेंगे, लेकिन मराठी मानों से देखेंगे आपको स्वागत किस तरीके से आपको चाहिए होगा। आपको पीछे सरकार है, ताकत है, पैसा है, हमारे पीछे हमारे लोग हैं, हम दिखाएंगे हमारी ताकत क्या होती है। ये सवाल सीबीआई जांच की मांग से जुड़ा हुआ है और आप जिस तरह की स्ट्रक्चर की मांग कर रहे हैं कि फॉरेन की कंपनी होनी चाहिए, वो ज़्यादा बेटर इन्वेस्टिगेट कर सकते हैं। सीआईडी इज सीआईडी जब भी ये सीआईडी ये महाराष्ट्र की एजेंसी है। उनको काम क्यों दिया गया है, बिकॉज उसको एक क्रिमिनल एंगल है, इसलिए सीआईडी का नाम आगे आया था। जो टेक्निकल इन्वेस्टिगेशन है वो डीजीसीए के माध्यम से वहाँ पे किया जा रहा है, वो जो उनकी एक अलग बॉडी है वो। और अभी देखो, जब महाराष्ट्र की एक आध एजेंसी सीआईडी काम कर रही है, तब अजय दादा का पक्ष बोल रहा है कि नहीं, अभी सीआईडी ठीक है, अभी सीबीआई को दे दो, मुझे सेंट्रल केंद्र सरकार को वहां पे दो। अभी सीबीआई भी वहां पे करेगी, सीआईडी वहां पे करेगी, अलग अलग एजेंसी किया जाएगा। हमारी मांग है फ्रांस, यूके, यूएस, वहां के जो एजेंसी हमने लास्ट प्रेजेंटेशन में नाम लिए थे उनको भी ले लो, लेकिन इसको एक गवर्निंग बॉडी रखो। अभी हम चाहते थे महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता, लीडर ऑफ अपोजिशन, उसका प्रमुख रहे। अभी ठीक है, वो नहीं रहे, तो कोई है ही नहीं हमारे यहाँ पे लीडर ऑफ अपोजिशन महाराष्ट्र में। तो फिर केंद्र सरकार का जो पार्लियामेंट है, वहाँ की राहुल गांधी जी, उनको ले लो, कुछ एमपी को ले लो, कुछ एमएलए को ले लो, अजय दादा के पक्ष के लोगों को वहां पे ले लो, कुछ एक्स जजेस को ले लो, एक्स अधिकारी को ले लो, एक बॉडी वहां पे करो, ताकि ट्रांसपेरेंट वहां पे एक सर्वेलेंस, या जो भी सर्वेलेंस नहीं, लेकिन एक कंट्रोल वहां पे रहेगा। उसके नीचे सीबीआई, फिर मंत्री को भी, अगर मुख्यमंत्री साहब को भी आना है वो भी आ सकते हैं, केंद्र सरकार के लोगों के आना आ सकते हैं, और उसके नीचे फिर सीबीआई, सीआईडी, अलग अलग जो भी एजेंसी वो उनके नीचे रहेंगे। तो एक कंट्रोलिंग बॉडी होना बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि जिस तरीके से आज तक इंक्वायरी हुआ, इन्वेस्टिगेशन हुआ, वो अच्छी तरीके से नहीं हुआ, ऐसे हम सबको दिखता है। देखो, मैंने बोला रोहित सिंह जो मालिक है वीएसआर का, उसके शादी में टीडीपी, उनका जो पक्ष है, मतलब ये जो मिनिस्टर है एविएशन आज के, उनके पक्ष से बहुत प्रमुख नेता रोहित सिंह, मतलब वीएसआर के मालिक के शादी में राजस्थान में गए थे, ऐसे हमको पता चला है। अगर आपके इतने नजीक के संबंध है, या आपके नेता के इतने नजीक के संबंध है, और आप उस पद पे बैठे हो, तो उस पद पे आप नहीं रहना चाहिए। वहां से आप निकल के आपको जो जिम्मेदारी लेना ले लो। हम नहीं बोल रहे कि मंत्री या मिनिस्टर इज इन्वॉल्व, बट वी हैव अ डाउट कि जो वीएसआर पे जिस तरीके की कार्रवाई होनी चाहिए, इन्वेस्टिगेशन होना चाहिए, उस तरीके का एक तो हो नहीं रहा। क्लीन चिट तो वहां पे इनडायरेक्टली उन्होंने दी, और दूसरी बात आगे जाके भी नहीं होगा, ऐसे हम सबको लगता है। इसीलिए एक जिम्मेदारी या एक नैतिक जिम्मेदारी देखते हुए उन्होंने वहां से वो पद छोड़ के, बिकॉज जो मैं बोल रहा हूँ उस पर तथ्य है, अगर नहीं होगा तो उनको प्रेस कॉन्फ्रेंस लेके उनको बोलो मेरे ऊपर जो बोलना है बोलो, जो देखते हैं आगे के 2 दिन में वो करेंगे नहीं करेंगे, लेकिन उनको नैतिक जिम्मेदारी नहीं है वहां पे बैठने की। अलग जिम्मेदारी ले लो, किसी और को दे दो इन्वेस्टिगेशन होने तक। सर, आप पहले दिन से मुद्दा उठा रहे हैं कि आपको भी अपनी सुरक्षा को लेकर ये डर है, या परिवार में कैसा माहौल है आपकी सुरक्षा को लेकर? आपके प्रतिशत देने के बाद 2 चीजें नहीं देखने को मिली। एक तो
जांच यूरोप की कंपनी से किया जाए जो इसके एक्सपर्ट माने जाते हैं, तो कल एनसीपी जो अजितदादा पवार की पार्टी है वो मुख्यमंत्री से पहले सीबीआई से जांच करने की मांग कर रहे थे। वहीं दूसरी तरफ से जितने तथ्य आप सामने ला रहे हैं तो आपको ट्रोल का सामना करना पड़ रहा है। जिस स्पीकर का आपने नाम लिया उसके ऊपर लगता है कोई और भी बड़ा एक सरदार बैठा है क्या? सरदार के माध्यम से वो काम करता है। वो सरदार कौन, ये तो मुझे नहीं मालूम, वो देखने की वहाँ पे जरूरत है। और उतना जो घमंड है उसका, तो उसके माध्यम से ये तो पता चल रहा है कि उनका सरकार है, उसके कारण वो घमंड है। लेकिन उनके नेता जो है महाराष्ट्र के, उनको मैं विनती करता हूँ कि इस विषय को कोई राजनीतिक अगर डायरेक्शन देने की कोशिश कर रहा है या जानबूझ के इस इन्वेस्टिगेशन को सेंटिमेंटल वाइज, ट्रोलिंग वाइज अगर वो गलत तरीके पे ले रहा है, तो आपकी भी वो जिम्मेदारी थी, क्योंकि अजीत दादा जैसे मेरे अंकल थे वैसे आपके दोस्त भी थे। इसलिए इस इन्वेस्टिगेशन में क्लैरिटी और प्रॉपर ट्रांसपेरेंटली इन्वेस्टिगेशन होने की जैसी हमारी लोगों की इच्छा है, वैसे उनकी भी डेफिनेटली नेता की होगी। इसलिए ये जो 10 पैसे वाले ट्रोल है, उनको चुप कौन बिठा सकता है? वो सत्ता में लोग हैं, वही बिठा सकते हैं। अगर वो नहीं बिठाएंगे और ऐसे ही वो करते रहेगा, तो आप समझ लो कि किसी न किसी की बहुत बड़े व्यक्ति की इस ट्रोल को ताकत है और इन्वेस्टिगेशन प्रॉपरली न हो, एक परसेप्शन गलत तरीके का लोगों में किया जाने की कोशिश जो ट्रोल के माध्यम से की जाए, उसको पाठिंबा या ताकत, ये एक बड़े नेता की ऐसे हम सब कह सकते हैं। सर, सुरक्षा को लेकर आपके घर में कैसा माहौल है कि आपकी सुरक्षा को लेकर भी आपके परिवार चिंतित है और आपको क्या डर लग रहा है? देखो, मेरी जो बीवी है, मॉम डैड है, मेरे जो इन लॉज है, मेरे बच्चे हैं, उनके मन में एक ही प्रश्न वहाँ पे निर्माण हो रहा है कि अगर काका के बारे में, मतलब अजीत दादा के बारे में अगर ऐसी चीज़ हुई होगी, तो जिसने की होगी बहुत बड़ी ताकत हो सकती है, और उस बड़ी ताकत के खिलाफ तू बोलते जा रहा है, तो हमको रिस्क लग रही है। मुझे भी मालूम है इसमें रिस्क है, लेकिन अगर कितनी भी रिस्क होगी तो किसी ना किसी तो लड़ना पड़ेगा, वो हम लड़ रहे हैं। इसलिए फैमिली को थोड़ा सा इमोशनली वो डिस्टर्ब्ड है। इसीलिए अगर आप देखो तो बहुत दिनों से मैं बहुत ज़्यादा घुमा नहीं महाराष्ट्र में, लिमिटेड एक्सेस है, लिमिटेड है। जब तक इस विषय को एक योग्य डायरेक्शन तक लेके नहीं जाता तक तक मैं बैठने नहीं वाला। लेकिन जो भी रिस्क है, मेरे कार्यकर्ते हो या जो मेरी पर्सनल सिक्योरिटी हो या जो भी है, वो उस बारे में ध्यान देंगे। और जो भी है इंफॉर्मेशन रखते वक्त हम भी हमारे घर में, हमारे ऑफिस में इंफॉर्मेशन नहीं रखते। कैसे ऐसे जगह पे इंफॉर्मेशन वो होती है, जो इंफॉर्मेशन कहाँ पे रखी है ये मेरे पास वाले लोगों को भी पता नहीं होता। इसलिए हम लड़ रहे हैं और लड़ने के लिए जिगर लगता है, और मराठी मानुस में वो जिगर है। वो जिगर लेते वक्त हम वहाँ पे अजीत दादा को न्याय मिले या ये एक्सीडेंट है या कॉन्स्पिरेसी, उसके डायरेक्ट मतलब कंक्लूजन तक लेके जाने के लिए हम लड़ते रहेंगे। ज्वेलर्स को लेकर आप चल रहे हैं, उसके बारे में कभी बात पवार ने, जय पवार ने इस तरह की शिकायत? देखो, 13 दिन जब तक थे, जब तक हम साथ में थे, तब चर्चा होती थी, पार्थ और जय के साथ चर्चा होती थी। उनके मन में भी जिस तरीके से बातचीत हमारी हुई, उससे पता चलता है कि उनके मन में भी डाउट है, काकी के मन में डाउट है, लेकिन वो बहुत ही इमोशनली डिस्टर्ब थी शुरुआत में। अभी 13 दिन के बाद मेरा एक भी बात न फोन पे न व्यक्तिगत लेवल पे वहाँ पे उनके साथ हुई। ये प्रेजेंटेशन जो भी है, मेरे दोस्त, मेरे पहचान के लोग, जो शुभचिंतक है और हम सब ने मिलकर ये प्रेजेंटेशन वहाँ पे कर रहे हैं। इसलिए इसके लिए कोई भी सत्ता में से कोई भी हमको मदद कर रहा है ऐसे नहीं, लेकिन हमारे लेवल पे जो भी हम कर रहे हैं वो सिर्फ दादा के प्यार में, रिस्पेक्ट में, क्योंकि वो बड़े नेता थे और हमारे रिलेटिव थे, उस एंगल से हम ये सिर्फ चीजें कर रहे हैं। जी, आपने कहा कि 4 फोन पूरी तरह से सुरक्षित है, लेकिन ब्लैक बॉक्स पूरी तरह से जिस तरह से सामने इंफॉर्मेशन आ रही है कि वो विश्वास का है। अब तक के इतिहास में 50-50 साल पुराने जो आपने उसके ब्लैक बॉक्स सुरक्षित नहीं है कहीं आपने। इसीलिए तो हम डाउट ले रहे हैं कि ब्लैक बॉक्स से एक तो कुछ नहीं हो सकता, टेक्निकली इट इज नॉट पॉसिबल, क्योंकि ये जो एक्सीडेंट अगर आप देखो वहाँ पे पेपर भी आधे जले थे या न जले थे। और अगर कोई भी चीज़ को कंटिन्यूसली 1 घंटा अगर वो 1100 डिग्री सेल्सियस का टेम्परेचर मिलेगा तो ब्लैक बॉक्स को कुछ हो सकता है। दूसरी बात, ब्लैक बॉक्स के थोड़े से आगे जहाँ पे दादा बैठे थे नहीं, तो वहाँ पे टॉयलेट होता है, उस टॉयलेट के पीछे एक बड़ा जगह रहता है जहाँ पे बैग रखी जाती है, वहाँ पे 2 कैन पेट्रोल के वहाँ पे रखे थे, ऐसा हम सबको कहते हैं, जो इल्लीगल है। और वो पेट्रोल के कैन जो इल्लीगली रखे होंगे, अगर रखे होंगे, तो उन्होंने बॉम्ब की तरह एक्ट किया, और वो पहले ब्लास्ट हुए और उसके बाद फिर वो विंग में जो पेट्रोल था
वो वहां पे ब्लास्ट हुआ। इसलिए इस सब विषय में हमको शंका लगती है और जिस तरीके से इन्वेस्टिगेशन हो रहा है उस पर भी हम शंका तो ले ही रहे हैं। नहीं, उस पक्ष में कंट्रोल किसके हाथ में रहेगा नहीं रहेगा, 35 एमएलए ने ही क्यों सिग्नेचर किया, बाकी एमएलए ने क्यों सिग्नेचर नहीं किया, उसी के साथ जो पदाधिकारी है 90% पदाधिकारी ने सिग्नेचर किया, 10 कौन है जिसने सिग्नेचर नहीं किया, ये सब विषय उस पक्ष के इंटरनल विषय है। उसके बारे में मैं ज्यादा बातचीत नहीं करूंगा क्योंकि वो इन्वेस्टिगेशन से इस चीजों का कोई भी रिलेशन नहीं था। जो भी इन्वेस्टिगेशन से रिलेटेड क्रिमिनल एंगल है या सेंटिमेंटल एंगल है या टेक्निकल एंगल है या पॉलिटिकल एंगल है, वो सब चीजें जितनी जितनी मुझे बतानी थी वो प्रेजेंटेशन में हमने बताई है और बहुत सारी इंफॉर्मेशन वो आगे जाके हम बताएंगे। देखो, दादा पॉलिटिकल व्यक्ति थे, दादा चुन के आते थे और यहाँ पे अगर आप देखो तो जो एमएलएज है वो भी चुन के आते थे। एमएलएज को चुन के कैसे आना है, लोगों के सेंटिमेंट क्या है, वो लोगों के साथ रहने के कारण उनको वो सेंटिमेंट्स के बारे में मालूम है। इसलिए एमएलएज जो बता रहे वो भी 35 एमएलए, सब नहीं, देयर आर सम एमएलएज हु आर अगेंस्ट दिस कॉन्सेप्ट इट सीम्स, इसलिए तो उन्होंने सिग्नेचर नहीं वहां पे किया। वैसे पदाधिकारी है, लेकिन जो लोग लोगों में है उनको एक अलग फीलिंग है, जो लोग लोगों में नहीं उनको सिर्फ सत्ता चाहिए, उनको अलग फीलिंग है। तो जो भी संघर्ष वहां पे चर्चे का हो रहा है, वहां पे जो लोगों में है, लोगों की चर्चा है, और लोगों में नहीं जिसको सिर्फ राजनीति कर रहा है, इस दो गुट में वहां पे चर्चा हो रही है, ऐसे हम सबको लगता है।